नमस्कार. यावल तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षेतर कर्मचारी पतसंस्थेच्या सचिवपदी सतीश सरोदे यांची निवड झालेली आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे बिनविरोध निवड झालेली आहे त्यांची. ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. सरोदेजी, आपलं T24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचं पद आपल्याकडे आलेलं आहे आणि भारतस्थ सचिवपदी आपली निवड झालेली आहे. आपल्यावरती एक जबाबदारी, एक बंधनं आलेली आहेत आणि एक एक आपण या ज्योती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यावल या ठिकाणी एक वरिष्ठ लिपिक या पदावरती कार्यरत आहात. बरं, निवडीच्या संदर्भात काय सांगाल? आपली निवड कशी झाली, काय सांगाल? निवड आमची दरवर्षी आमचे जे सदस्य बंधू असतात त्यांच्यामार्फत आमची निवड होते. त्या निवडीमध्ये दरवर्षी अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि सचिव म्हणजे चिटणीस यांची निवड होत असते. मागील वर्षीचे चिटणीस फिरके सर यांनी राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झालं. त्यांच्या जागी सर्वानुमते माझी बिनविरोध निवड करण्यात आली आणि मी आज त्या पदावर विराजमान आहे. आपली एक बिनविरोध निवड झालेली आहे आणि जे सभासद आहेत त्यांनी आपल्यावरती एक चांगल्या प्रकारचा विश्वास दाखवलेला आहे. आपल्या याच्या पुढील संस्थेच्या एक प्रगतीसाठी याच्या पुढील आपली भूमिका काय राहणार आहे, आपलं विजन काय राहणार आहे, काय सांगा? पतपिढीसाठीचं माझं विजन असं असेल, ज्या प्रकारे आमची जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी पतपिढी जळगाव आहे, त्याचप्रमाणे भुसावळ आहे, त्यांच्यासारखीच माझी पतपिढी पण खूप मोठी व्हावी, तिचं तालुक्यात जिल्ह्यात नावलौकिक व्हावा, यासाठी सध्या तरी सभासद कमी असले तरी त्या वाढीसाठी मी स्वतः आणि आमची टीम म्हणजे सर्व संचालक बंधू, अध्यक्ष साहेब हे सर्व साधारण येत्या 1-2 दिवसामध्ये आम्ही भेटणार आहोत आणि खाजगी सुट्टी टाकून आम्ही सभासद वाढीसाठी प्रत्येक शाळेमध्ये यावल तालुका पुरा पिंजणार आहोत आणि जे सभासद नाही ते सभासद करण्यासाठी आम्ही जाणार आहोत त्यांच्याकडे. म्हणजे जे सभासद नाही त्यांना पण सभासद करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहात. हो, नक्कीच. बरं, एक महत्त्वाचं की एक सचिवपदी आपली निवड झालेली आहे आणि आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते. या निवडीच्या माध्यमातून एक शिक्षकांच्या काही समस्या वगैरे असतात, त्या समस्याचं आपण निराकरण करणार आहोत. अजून काय आपलं काय एम काय आहे त्याच्या मागचा? सोसायटीमार्फत जे कर्ज मिळतं, जास्तीत जास्त कर्ज मिळावं, व्याजदर कर्मचाऱ्याला झेपावला जाईल, कमी स्वरूपाचा व्याजदर, याच्यासाठी प्रयत्न करू. आणि जे इतर बँक कर्ज देते ते कर्ज साधारण म्हणजे कर्ज घ्यायला असं हाल अपेष्टा म्हणजे सहजरित्या देता येईल.